सांगितला होता, आजची पत्रकार परिषद ही महत्वाची माहिती पहिल्यांदा जनतेसमोर ईव्हीएमच्या संदर्भातली आज आम्ही या ठिकाणी आणत आहोत। या संदर्भात या स्क्रीनवरती सुरुवातीला एक प्रेझेंटेशन दाखवलं जाईल। ईव्हीएम कशा पद्धतीनं हॅक केलं जातं, त्याच्या सगळ्या स्टेप्स आणि टेक्निक काय आहे त्या एक्सप्लेन केल्या जातील आणि त्यानंतर मग आपल्याशी संवाद साधतील। या ठिकाणी डॉक्टर पवन गायकवाड हे आपल्याला सादरीकरण देणार आहेत आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे ते इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे HOD आहेत। त्या क्षेत्राचा अतिशय दांडगा त्यांचा अभ्यास आहे आणि एकूण या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये काय पद्धतीने टॅम्परिंग केलं जातं त्याचं उदाहरणासह प्रात्यक्षिक ते PPT वरती आपल्याला दाखवणार आहेत। मी डॉक्टर गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण माध्यमांसमोर करावं। आपणा सर्वांचे श्रद्धास्थान ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा साधारण 10 वर्ष मी अभ्यास केलेला आहे आणि बरेच रिसर्च पेपर्स जी संशोधकांकडून प्रकाशित झाली त्यांच्यावरती मी काम केलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की ही जी चर्चा असणार आहे ती ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा असणार आहे। एक टेक्निकल पर्सन म्हणून माझी जबाबदारी आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जर काही गोष्टी टेम्परेबल होत असतील तर एक इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस म्हणून त्याच्यात होऊ घातलेल्या किंवा शंकास्पद असणाऱ्या गोष्टी समाजासमोर आणणं हे महत्वाचं असणार आहे। त्यामुळं 2014 पासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती मी काम केलेलं आहे बंधूंनो। त्यामुळे म्हणतोय की ही जी चर्चा असणार आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात असणार आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात नसणार आहे। ज्या वेळेला आपण संदर्भ देऊ आणि चर्चा करू त्यावेळेला लोक ठरवतील की ईव्हीएम मध्ये हॅकिंग होऊ शकते की नाही शकते। मी एकतर्फी म्हणणं ईव्हीएम हॅकिंग होते की नाही याच्याऐवजी आपण या सर्व गोष्टींचा आढावा घेऊ शकतो आणि नंतर निर्णय घेऊ शकतो की ईव्हीएम मशीन मध्ये हॅकिंग होऊ शकते की नाही। यामध्ये मी 5 मुद्दे मांडणार आहे। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्याचं ईव्हीएमचं हार्डवेअर जे आहे ते कितपत सुरक्षित आहे। दुसरा म्हणजे ईव्हीएम रिव्ह्यू कमिटीच्या ज्या काही लिमिटेशन्स होती ज्यांच्यामुळं भारतभर ईव्हीएम वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली, माननीय निवडणूक आयोगांच्या मार्फत रिव्ह्यू कमिटीचा रिपोर्ट घेऊनच परवानगी देण्यात आली, त्यांच्या काही लिमिटेशन्स होत्या आणि ईव्हीएम हॅकिंगचे कोणते कोणते प्रकार असू शकतात याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय। आणि माननीय निवडणूक आयोगाने जर आपल्याला मशीन दिली तर ती कशा पद्धतीनं हॅक होऊ शकते हे आम्ही कायदेशीररित्या ज्या वेळेला आपल्याला मशीन मिळेल त्यांच्या सुपरविजन खाली का असेना ते आपण करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यावरती आपण रिसर्च केलेला आहे। बऱ्याच वेळेला उमेदवारांच्या तक्रारी असतात की माझं मतदान कुठं गेलं, स्वतःचं मतदान कुठं गेलं असं म्हणतात, शून्य मतदान का पडतं, तर त्याची सुद्धा आपण थोडक्यात जाता जाता इथं चर्चा करणार आहोत।
तर हे हार्डवेअर कितपत सुरक्षित आहे याच्यावरती आपण बोलूया जरासं. भारतामध्ये ज्या काही ईव्हीएम बनवल्या जातात त्या सिंपल एम्बेडेड सिस्टीमने बनवल्या जातात. बाहेरच्या राष्ट्रांची आपल्याला उदाहरणं दिली जातात की बाहेर देशामध्ये सुद्धा ईव्हीएम वापरल्या जातात. पण फरक असा आहे की इंडियामध्ये ज्या ईव्हीएम बनवल्या जातात त्या सिंपल एम्बेडेड सिस्टीमने बनवल्या जातात. त्यांचा जो सोर्स कोड असतो काही हजार लाईनींचाच असतो. परंतु भारत देशाच्या बाहेर ज्या काही युएस बेस्ड कंपन्या असतील किंवा युएस सारखी राष्ट्र असतील त्यांच्याकडे जी मशीन्स वापरली जातात ती मशीन मात्र लाखो लाईनचा सोर्स कोड असणारी मशीन्स असतात आणि ती कम्युनिटी ऑपरेटिंग सिस्टीम वापरून त्या मशीन्स तयार केलेल्या असतात. त्यामुळे भारतामध्ये असलेल्या ज्या मशीन्स आहेत त्या टेम्परेबल असू शकतात ॲज कम्पेअर टू फॉरेन बेस्ड कंपनी किंवा फॉरेन बेस्ड ईव्हीएम्स. मी तिकडंच थांबतो. मला क्रिप्टोग्राफी म्हणून एक टेक्निक असते. आपण एखाद्या मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये कनेक्शन करतो ब्लूटूथने समजा, तर त्यावेळेला पेरिंग करतो आपण. म्हणजे या डिव्हाइसनं त्या डिव्हाइसचा डेटा ऍक्सेप्ट करायचा की नाही हे कोडिंग करून सांगतो आपण. तर अशा पद्धतीचं कोडिंग किंवा क्रिप्टोग्राफिक टेक्निक आपल्या मशीनमध्ये कुठेही वापरली जात नाही. म्हणजे एका व्हीव्हीपॅटला काढून एका कंट्रोल युनिटला कुठलाही व्हीव्हीपॅट जोडता येऊ शकतो. एका कंट्रोल युनिटला कुठलाही बॅलेट युनिट जोडता येऊ शकतं. या कुठल्याही डिव्हाइसेस मध्ये कुठलीही क्रिप्टोग्राफिक टेक्निक वापरली जात नाही आणि त्यामुळं शंका उपस्थित होते की या मशीन टेम्परेबल आहेत. आता आपण ईव्हीएमचा हार्डवेअर डिझाईन बघूया. बऱ्याच वेळेला आपल्या समाधानासाठी म्हणा किंवा आपल्या माहितीसाठी ज्या गाड्या फिरत असतात ईव्हीएमचा डेमो देण्यासाठी त्या लोकांसोबत आम्ही सुद्धा चर्चा केल्या की त्यांना विचारलं की मतदान कुठं सेव्ह केलं जातं, तर ते बोलतात की एक मेमरी कार्ड असतं. मग आम्ही ज्या वेळेला चर्चा केली की मेमरी कार्ड नाही तर आतमध्ये एक EEPROM वापरली जाते त्याच्यात मतदान सेव्ह केलं जातं, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतात आणि म्हणतात की आम्हाला फक्त बटन दाबायला सांगितलेलं आहे आणि सह्या घ्यायला सांगितलेल्या आहेत की हे ईव्हीएम मशीन वरवरून का होईना व्यवस्थित काम करतं की नाही. ते तुम्हाला ते टेम्पर प्रूफ आहे की नॉन हॅकेबल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या गाड्या फिरत नाहीत दुर्दैवानं. हॅकरचं काम जर काय करायचं असेल तर ते नंतर करतील, परंतु नॉन हॅकेबल या मशीन आहेत की नाही हे आपल्याला याच्यावरून समजू शकत नाही की मी एका कॅन्डिडेट समोरचं मतदान बॅलेट युनिटवरचं मतदान मत टाकतोय आणि माझं बरोबर मतदान जातंय. हे हॅकेबल आहे की नाही हे